श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आताचा जो व्हिडिओ आपण बनवणार आहे किंवा ज्या काही गोष्टी आपण बघणार आहे ती यासाठी असणार आहे की आपल्यामध्ये पितृदोषाचा तर त्रास आहे चालू, पण तो कोणाचा आहे, कुणामुळे आहे आणि काय आहे आणि त्यांचं नाव काय, पूर्वी काय गोष्टी झाल्या आहेत हे आपल्याला काहीच माहिती नसतं. मग नेमकं करायचं काय हा प्रश्न आपल्याला पडलेला असतो. आणि ह्यासाठी करायचं काय, आपल्याला तर लगेच काय आपण खर्च करू शकत नाही, त्र्यंबकेश्वरला जाऊ शकत नाही. आपल्या म्हणजे थोडक्यात घरात आपण काय करू शकतो, थोडक्यात म्हणजे निदान फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपल्या घरात जरासं तरी व्यवस्थित चालावं ह्यासाठी आपण काय करू शकतो हा प्रश्न खूप जणांना आहे. तो जर फरक पडला, आपल्याकडे 4 पैसे यायला लागले, आपले जरासं व्यवस्थित रुटीन बसलं तर आपण पुढच्या काही गोष्टी करायला तयार असतो. तर ह्या वेळेला आपल्याला काय करायचं, तर एकतरी गाई, कुत्रा आणि कावळ्याला ह्या तिन्हीपैकी एकाला नैवेद्य आपण दररोज द्यायचा. गायला द्यायचा, झालं किंवा न झालं राहिला तो प्रश्न, कुत्र्याला तरी आपण देऊ शकतो. कुठेही कुत्रा असतो, म्हणजे पाळीव असू दे किंवा बाहेरचा असू दे, कुठेही म्हणजे असेल तरी त्याला आपण नैवेद्य देऊ शकतो. किंवा आपण जे काही दररोज जेवण करतोय त्यापैकी एखादी भाकरी कुत्र्याला देऊ शकतोय. हेच सगळ्यात बेस्ट कुठलं ऑप्शन आहे, कावळ्याला नैवेद्य ठेवणे. दररोज 1 तांब्याभर पाणी, ग्लासभर पाणी, 1 लोटाभर पाणी आणि आपण जे काही करणार आहे शिरा, भात किंवा जेवण, भात, आमटी, भाजी किंवा चपाती, पोळी, भाकरी, आपण जे काही आपल्या जेवणात जे काही आपण खाणार आहे, मी आज जे खाणार आहे तेच माझं आज नैवेद्य कावळ्याला असणार आहे. आणि कावळ्याला ठेवताना एकच म्हणायचं, नैवेद्य ठेवायचा तुम्ही सुक्का समाधानाने खाऊन घ्या आणि आम्हाला पण सुखी ठेवा, एवढंच म्हणायचं. हे दररोज तुम्हाला करायचं आहे, कंटिन्यू करायचं आहे. एखादे दिवस ठीक आहे, तुम्हाला प्रॉब्लेम आला किंवा घरात अडचण आलं, काय सुतक आलं तर काय प्रॉब्लेम नाही, तरी सुद्धा तुम्ही ठेवू शकता नैवेद्य. फक्त प्रॉब्लेम आल्यावर तुम्हाला ठेवायचं नाही. आणि ह्या गोष्टी आता याच्यावरती उपाय काय करायचा, तर तुम्हाला पिंपळाच्या झाडाला दर शनिवारी कणकेचा दिवा करायचा आहे. कणकेचा दिवा तिथं नेऊन लावायचा आहे, त्याला जल अर्पण करायचं आहे. यामुळे तुमचा पितृदोष आहे तो जरासं शांत होताना किंवा त्यांचं राग असेल, काय तीव्रता असेल आपल्यावरती किंवा एक आक्रोश असेल आपल्यावरती, तो कुठेतरी कमी होईल. तो जरासा आपल्यावरती त्यांची पॉझिटिव्हिटी आपल्याकडे येण्यासाठी सुरुवात होईल. तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे, दर शनिवारी करायचा आहे. आणि यातून जर तुम्हाला फरक पडत असेल, नक्कीच फरक पडत असेल तर काय हरकत आहे आपल्याला दररोज करायला. आपला जर संसार चांगला होत असेल, आपल्या प्रपंचाला जर यश येत असेल तर आपल्याला या गोष्टी करायला हरकतच नाही. महिला तर नक्कीच करू शकतात. आता आपण महिला जसं घरात असतो कंटिन्यू, आपल्या छोट्या मोठ्या गोष्टीतून आपला प्रपंच कसा व्यवस्थित होईल ह्या जसा प्रयत्न करत असतो, तसंच तुम्ही ह्या छोटा मोठासा प्रयत्न घरात बसून आपण करू शकतो. जर कुटुंबाला आता जर आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसेल, खूप जणांना आता बऱ्यापैकी खूप जण पितृदोष असलं की घरात माणसात माणूस राहत नाही, काय म्हणजे एकामागून एक माणूस मरण पावणे किंवा घरात यश नाही येणे किंवा जे काही पैसे असतील, पैशाला जास्त हे चिटकू लागण्यासारखं असतं. जास्त म्हणजे पैशाला आणि माणसात माणूस राहत नाही हे जास्त होत असतं तीव्रतेने. घरात कुठलंच म्हणजे असं शुभ कार्य कुठलं समाधानानं घडत नाही, एवढ्यापर्यंत ते वाईट घडत असतं. त्यासाठी मी तुम्हाला सांगते की स्वामी सेवा तुम्हाला जास्त करायची आहे. स्वामी सेवा, नवनाथ महाराजांची सेवा, अतिशय भारी सेवा आहे ती नवनाथ महाराजांची सेवा आहे. तुम्हाला असं म्हणत नाही मी तुम्ही कंटिन्यू देवाधर्मातच राहा. आता माझं कामच आहे, मला छंद आहे, मला म्हणजे देवानं मला वाटतं की देवाने मला जन्मच त्यासाठी दिला असावा की नवनाथ महाराजांची माझी भेट व्हावी आणि मी त्यांची सेवा करावी. हे वरून ठरलेलेच असतं की मी इथपर्यंत यावे आणि तुमच्यापर्यंत पोहोचावी, हे त्यांनी ठरवलेलं असतं. त्या पद्धतीनेच माझं काम चालू आहे. जोपर्यंत मला आवर्जून करायचे आहेत. आणि याच्याबद्दल अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल किंवा यामध्ये अजून काही तुम्हाला वेगळं तुमची सिच्युएशन जर वेगळी काही घरामध्ये असेल तरी सुद्धा तुम्ही मला मेसेज करून सांगा, ताई असा प्रॉब्लेम आहे, किंवा माझा नंबर सुद्धा मी तुम्हाला देते, त्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करा. नक्की. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.